नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। छात्रों पर लाठीचार्ज के विरोध में अमरनाथ बंद, प्रकाश आंबेडकर के आह्वान पर सड़कों पर उतरे कार्यकर्ता, शहर में मिला मिश्रित असर। दिल्ली में प्रदर्शन कर रहे छात्रों पर कथित लाठीचार्ज के विरोध में वंचित बहुजन आघाड़ी के संस्थापक प्रकाश आंबेडकर द्वारा बुलाए गए महाराष्ट्र बंद का अमरनाथ शहर में मिला जुला असर देखने को मिला। बंद के समर्थन में वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता शहर में सक्रिय नजर आए और दुकानदारों एवं नागरिकों से बंद में सहयोग करने की अपील की। अमरनाथ शहर महिला अध्यक्ष पद्मा इंगले के नेतृत्व में बंद का आह्वान किया गया था। कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ विरोध दर्ज कराते हुए छात्रों पर हुई कार्रवाई की निंदा की। उन्होंने कहा कि लोकतांत्रिक तरीके से अपनी मांगों को लेकर आंदोलन कर रहे विद्यार्थियों पर बल प्रयोग करना गलत है। बंद के दौरान शहर के कुछ इलाकों में दुकानों और व्यापारिक प्रतिष्ठानों पर इसका असर दिखाई दिया, जबकि कई स्थानों पर सामान्य जनजीवन भी जारी रहा। इसी वजह से अमरनाथ में बंद को मिश्रित प्रतिसाद मिला। इस आंदोलन को संभाजी ब्रिगेड के अध्यक्ष सुनील अहिरे ने भी अपना समर्थन दिया। उन्होंने छात्रों पर हुई कार्रवाई का विरोध करते हुए बंद के समर्थन में अपनी भूमिका जाहिर की। वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ताओं ने कहा कि छात्रों की आवाज दबाने की बजाय उनकी समस्याओं का समाधान किया जाना चाहिए। बंद के दौरान शहर में किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए पुलिस प्रशासन भी सतर्क नजर आया। जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती जो भ्याड हल्ला झालेला अमानुषपणे त्यांच्यावरती अन्य अत्याचार झाले त्या संदर्भामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज रोजी पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्या संदर्भाने अंबरनाथ संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या वतीने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे व आम्ही देखील सर्व शहरातील नागरिकांना व्यापाऱ्यांना शांततेमध्ये बंद करण्याचं आवाहन करीत। सर्वप्रथम जय भीम, जय शिवराज, जय संविधान। मी पद्मा मुरलीधर इंगळे, वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर अध्यक्ष। आणि जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज आणि मारहाण झाली त्या संदर्भात सध्या आमचे पक्षाचे सर्वेसर्वा सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक पुकारली। त्या बंदला सर्व जनतेने अंबरनाथ मधील सामाजिक संघटना आणि बरेचसे पोलीस यंत्रणेने सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, व्यापारी संघटनेने पण सहकार्य केलं, रिक्षा युनियनने आणि बाकीच्या जनतेने सुद्धा जे व्यापारी लोक आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारे हा बंद आज त्यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे। आणि या भारत देशामध्ये संविधानानुसार जे विद्यार्थी आंदोलन करत होते, आज प्रत्येकाच्या घरातले मुलं शिक्षण घेतात आणि प्रत्येकाच्या नोकऱ्यांचा आणि शिक्षणाचा प्रश्न आता सध्या उपस्थित झालेला आहे। ही जी भ्रष्ट शिक्षण व्यवस्था आहे, या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी जे पेपर फुटीचे प्रकरण झालेले आहे त्याला जाब विचारण्यासाठी जे आंदोलक आहे कॉक्रोच पार्टीचे सोनम वांगचुक आणि अभिजित भिक्के हे अगदी लोकशाही पद्धतीने संविधानिक मार्गाने आंदोलन करत होते जंतर मंतरवर। तर 18 ते 19 दिवस त्यांचं आंदोलन झाल्यानंतर, उपोषण झाल्यानंतर त्यांना अक्षरशः सफेद चादरीमध्ये उचलून गुंडाळून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। आणि जे विरोध करणारे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांवर अक्षरशः जनावरांप्रमाणे अमानुषपणे लाठीचार्ज आणि अश्रू सोडून या पोलीस यंत्रणेला सुद्धा काय म्हणावं, ज्यांच्याकडे संरक्षण मागतोय संविधानिक मार्गाने, इथे या भारतामध्ये लोकशाही चालते, अक्षरशः इथे हिटलरशाही पद्धतीने तानाशाही चालली आणि या मनुवादी व्यवस्था जे RSS आणि बीजेपी यांनी पूर्ण देशाला संपून टाकण्याचं षडयंत्र केलं। आज इथे सर्व प्रकारचे आरक्षण बंद केलेले आहेत, शिक्षणाच्या व्यवस्थेचं बाजारीकरण मांडलंय। तर ह्या व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी जर जनता रस्त्यावर उतरत असेल आणि न्याय हक्क मागत असेल तर या मोदी सरकार या जनतेवर अमानुषपणे पोलिसांना पुढे करून मारहाण करतोय। ही किती मोठी या देशाची शोकांतिका आहे। लोकशाही पद्धतीने चालणारे आंदोलन करणाऱ्या लोकांवर जर अशा प्रकारे अन्याय होत असेल तर न्याय कुणाला मागायचा जनतेने? आज एवढीच विनंती आहे की यापुढे सुद्धा विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही। आणि या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव असे नेते आहेत की जनतेला, सत्ताधारी लोकांना आणि बीजेपी RSS वाल्यांना जाब विचारतात। एवढी हिंमत आज कोणाची नाही आहे। आणि पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर सुद्धा आजचा बंद पुकारला होता आणि तो बंद यशस्वीपणे पार पाडणारच जर विद्यार्थ्यांना न्याय भेटला नाही आणि यापुढे सुद्धा विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार झाले तर असाच बंद आणि असेच आंदोलन आमचे कायम चालू राहणार।
जोपर्यंत विद्यार्थ्यांना आणि जनतेला न्याय मिळत नाही. महिलांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण हो. झाली आहे. तुम्ही देखील महिला आहात, हो, काय सांगाल? अक्षरशः मुलींना एखाद्या जनावरासारखं उचलून कोंबून उचलून नेलं आणि एका मुलीच्या तर गुप्तांगामध्ये सुद्धा त्यांनी दांडूक जे होतं ते दांडूक टाकले. असा व्हिडिओ व्हायरल होतोय, बातम्या सुद्धा व्हायरल होतोय. इतक्या भयानक प्रकार, कारण त्यांच्या पण घरी जे पोलीस आहेत, ज्या पोलिसांवर आम्ही म्हणतोय की ते संरक्षण करते आहेत, आम्ही कुठेही कायदा किंवा सुव्यवस्था बिघडावा हा आमचा उद्देश नाही, आमच्या आंदोलनाचा किंवा आमच्या बंदचा. परंतु अशा प्रकारे जर पोलीसच जनतेवर अमानुषपणे मारहाण करत असेल आणि महिलांवरच, एकीकडे तुम्ही महिलांना माता म्हणता, भगिनी म्हणता आणि अशा प्रकारे तुम्ही त्या मुलींवर, थोड्या मुलींवर अशा प्रकारे तुम्ही अमानुष अत्याचार करता, हे कुठेही लोकशाहीला आम्हाला मान्य नाही. आणि हे संविधान पद्धतीने सुद्धा त्यांचं आंदोलन असताना सुद्धा पोलिसांनी अशा प्रकारे अन्याय त्यांच्यावर केला विद्यार्थ्यावर. त्या अन्यायाचा निषेध म्हणून आज सरदेय बाळासाहेब आंबेडकरांनी आवाहन केलं आणि हे बंदची हाक पुकारली. त्या बंदला उत्स्फूर्तपणे जनतेने आणि पूर्ण व्यापारी संघटना आणि पोलीस, अंबरनाथ मधील पोलीस यंत्रणेने सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, म्हणून मी सर्वांचे धन्यवाद, आभार मानते. जय हिंद. मी सर्वात प्रथम आहे ना, एक यूपी साइडला, राजस्थान साइडला एक गीत गाजते, जब जब जुल्म जुल्म करेगा सत्ता के गलियारों में चप्पा चप्पा गूंज उठेगा जय भीम के नारों से. हम आंबेडकरवादी हे संघर्ष के आधी ने. आजही तुम्ही बघा जंतर मंतरवर जय भीमच्या नावाच्या घोषणा जात आहेत का? कारण की आजही जय भीमचा नारा हा क्रांतीचा नारा आहे. आणि जेव्हा जेव्हा अन्याय त्याच्यावर फक्त दलितांवरच नाही, कुठल्याही समाजावर, मग ते विद्यार्थ्यांवर जरी झाला तरी आंबेडकरवादी कुठलाही भेदभाव न ठेवता रस्त्यावर उतरतो. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आजही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या विद्यार्थ्यांवर जे अमानुष लाठीचार्ज झाले दिल्लीला, त्याच्या म्हणजे त्यांच्या समर्थनासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. आज अंबरनाथ मध्ये मोठ्या प्रमाणात बंद यशस्वी झालेला आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आम्ही इथं सहभाग झालेलो आहेत, संभाजी ब्रिगेड सहभागी झालेले आहेत. तसंच अंबरनाथ शहराध्यक्ष पद्मता इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आज जे बंद पाळण्यात आले ते यशस्वी झालेलं आहे, असं आम्ही ते जाहीर करतोय. आणि एक लक्षात ठेवा, कधी अन्याय अत्याचार झाला तर आंबेडकरवादी रस्त्यावर येतो आणि तो येणारच. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांवर जी दिल्लीत लाठीचार्ज झाली, अमानुष मारहाण झाली, त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला अंबरनाथ मधून आम्ही सर्व वंचितच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व, मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि अनेक सामाजिक संघटना असतील, ऑल इंडिया पॅन्थर सेना असेल, संभाजी ब्रिगेड असेल, अनेक संघटनांनी याच्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि अंबरनाथ मध्ये कडक असा कडकडीत बंद आम्ही पाळला. आणि ह्याच्यातून आम्हाला असा संदेश द्यायचा होता की आज जे विद्यार्थ्यांवर तिथे लाठीचार्ज झाली ते अतिशय निंदनीय आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्क सन्मानासाठी आज जर कोण रस्त्यावर उतरून बोलणारा जर नेता असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आज महाराष्ट्र बंद पुकारला. त्याचं कारण की धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यावा आणि जे स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारून थोडीच तरी जरी काही त्यांना लाज लज्जा शरम उरली असेल, जाण्याची नाही तर मनाची तरी, तर त्यांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणीसह आज आम्ही सर्वजण मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरलेलो आहोत. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.